प्रमाणे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी प्रक्रिया होती. त्या अनुषंगाने राजसाहेब आणि बाकीचे पण पक्षकार जे होते त्यांच्या सर्वांच्या जबानी घेतण्यात आल्या. जबानी रेकॉर्ड झाल्यानंतर प्रक्रिया ती संपवली. आता जी नेक्स्ट स्टेप आहे ते फायनल आर्ग्युमेंट्स फ्रॉम द प्रॉसिक्युशन अँड डिफेन्स साईडने होणार. सर ह्यामध्ये आज किती जण हजर झाले होते आणि काय सांगाल? टोटल 7 जण 7+1 8 जण होते लोक. गेल्या वेळेस राजसाहेबांना ज्यावेळेस जे आहे न्यायाधीशांनी विचारलं होतं की तुम्हाला हा गुन्हा कबूल आहे का, त्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की त्या प्रकरणाचं ते नेमकं काय घडलं. नाही, त्यांनी सुरुवातीला पण सांगितलेलं या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही आहे किंवा जेव्हा गुन्हा घडला त्यावेळी ते नाशिकमध्ये होते, घटनास्थळावर हजर वगैरे नव्हते ते. काय नेमका युक्तिवाद आज करण्यात आलेला आज काही युक्तिवाद झाला नाही. आज फक्त ही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं. तारीख नेक्स्ट स्टेटमेंट नेक्स्ट डेट 18 मे. स्टेटमेंटमध्ये काय उपस्थित राहावं लागणार आहे? नाही 18 मेला नाही, किती दिवस चालेल? 2008 पासून. भविष्यात किती याच्यामध्ये अपेक्षित आहे की सगळं व्हेरी सून, तारीख सांगता नाही. किती लोकांचे स्टेटमेंट घेण्यात आले? तपास अधिकारी जे आहेत अरुण जगतापमधून त्यांनी तुमच्या विरोधात तपासाची परवानगी मिळवली. हां, त्यावेळी दबावामध्ये उत्तर असं होतं की तत्कालीन सरकारने दबावापोटी आणि जाणीव नाही ते माझ्या पक्षकारांचं ते उत्तर नव्हतं. ते दुसरे जे पक्षकार होते त्यांचं उत्तर होतं. आणि याच्यामध्ये राज ठाकरे यांनी उल्लेख केला होता की घटनेच्या वेळी ते नाही. हां, तो प्रश्न काय होता, उत्तर काय होतं? ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला ते सीन ऑफ ऑफेन्सला हजर नव्हते, ते नाशिकमध्ये हजर होते. तो प्रश्न त्यांना विचारण्यात आला. हे जे आरोप राज ठाकरे केले ते सर्व आरोप त्यांनी फेटाळले. होय, आणि जो गुन्हा दाखल आहे तो खोटं दाखल केलेला आहे. तो त्यांनी हो. पुढील सुनावणी काय सांगितलं? हां, पुढील सुनावणी कधी आहे? 18 मे. राज ठाकरेंना अपेक्षित आहे यांना 18 तारखेला. नाही 18ला नाही. ओके.